राज्यामधल्या वारकऱ्यांना मतदार यादीमधून वगळण्याचा डाव असल्याचा संशय व्यक्त करत काँग्रेसनं निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी चोक्लिंगम यांना पत्र लिहिलंय। पंढरपूरची आषाढी वारी आणि संभाव्य अतिवृष्टीच्या काळात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम दुसरा टप्पा आयोजित करू नये अशी मागणी काँग्रेसनं केली आहे। वारीमध्ये मोठ्या संख्येने वारकरी सहभागी होत असतात आणि त्यामुळे हा महत्त्वाचा टप्पा किमान महिनाभर पुढे ढकलण्यात यावा, जेणेकरून कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही असं सुद्धा काँग्रेसचं म्हणणं आहे। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। संदीप, काय आशय लिहिला गेलेला आहे या पत्रामध्ये? काँग्रेसकडून हे पत्र देण्यात आलेलं आहे। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जे आहेत चोक्लिंगम यांना हे पत्र देण्यात आलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण अर्थातच SIR मोहिमेचा दुसरा टप्पा आता जो आहे तो सुरू झालेला आहे आणि जवळपास 70% आतापर्यंत हा टप्पा पूर्ण झाल्याचं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेलं होतं। मात्र महत्त्वाचं आहे की पुढच्या महिन्यामध्ये आषाढी वारी आहे आणि या वारीच्या निमित्तानं महाराष्ट्रातले लाखो जे नागरिक आहेत ते या वारीमध्ये सहभागी होत असतात, वारकरी सहभागी होत असतात। त्याचबरोबर बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी असते, कोकण पट्टा असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातल्या काही भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असतो आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये SIRचा जो दुसरा टप्पा आहे त्याची जी मोहीम आहे ती पुढे ढकलण्याची मागणी या पत्रातून करण्यात आलेली आहे। कारण वारकरी घरात नसताना SIR ची मोहीम कशा पद्धतीने राबवली जाते, त्याचबरोबर जर अतिवृष्टी असते तर त्या भागामध्ये ही यंत्रणा पोहोचू शकणार नाही असं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आणि चोक्लिंगम यांना हे पत्र पाठवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच यावर आता निवडणूक आयोग नेमकं काय उत्तर देतं हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र अनेक नागरिकांची मतदारांची नावं जी आहे ती वगळली जाण्याची भीती काँग्रेसनं या पत्राच्या निमित्तानं व्यक्त केली आहे। त्यामुळे बघावं लागेल निवडणूक आयोग आता याला नेमकं काय उत्तर देतं ते। अगदी बरोबर आहे। निवडणूक आयोग काय उत्तर देतं आणि मोहीम पुढे ढकलली जाते का याचे सुद्धा अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी संदीप।